हे बघा आता हा जो आहे ना आपला एक्सटेंडेड पार्ट ऑफ मेमरी एक्सटेन्शन आहे, ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं आता आपण दोन मेमरी इंटरफेस केले, रॅम किंवा रॉम. आता हे बघा स्ट्रॅटेजी सगळी तीच आहे, स्ट्रॅटेजी सगळी तीच आहे. त्याच्यामध्ये पण आपण काय केलं 8 किलोबाईट मेमरीच इंटरफेस केली. फक्त इथं बघा आता काय चेंज केलं, इथं पण तुमचं बघा हा P3.7 ला RD बार कनेक्ट आहे. म्हणजे डाटा बघा आता हे का कनेक्शन केलंय ते सांगते. एका वेळी दोन्ही मेमरी इंटरफेस दोन्ही मेमरी रीड करेल का? नाही करणार. एक तर आयदर ही रीड करेल किंवा आयदर ही रीड करेल. म्हणून बघ कनेक्शन कसं केलंय RD बेडला OE बारचं कनेक्शन केलंय. म्हणजे ऍक्टिव्ह लो जेव्हा ते पिन तुमची ऍक्टिव्ह लो असेल म्हणजे 0 असेल त्यावेळेस ते सिग्नल कोणाला जाणार? OE ला जाणार आणि मग हा डाटा इथला रीड होणार किंवा इकडचा रीड होणार, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा सगळं सेमच आहे. इथं बघा D0 to D7 हा एक्सटेंडेड पार्ट झाला. इथं पण आपण हायर ऑर्डर ऍड्रेस लाईन्स वापरला, पण ह्याचा मेमरी मॅपिंग काय होतं, याचा स्टार्टिंग ऍड्रेस काय होता 8000H आणि एंडिंग ऍड्रेस काय होता 9FFH. आता आपण दोन मेमरी इंटरफेस करतो ना, मग ऍड्रेस लाईन्स पण किती येणार तुमच्या? 2 येणार. तर हे जे मेमरी मॅपिंग आहे हे कशासाठी वापरलंय? ह्या एक्सटेंडेड मेमरी साठी वापरलंय. त्याच्यामध्ये बघा आता आपण याच्यामध्ये कोणती चिप सिलेक्ट केली हे बघा, इथं बघा कनेक्शन चिप नंबर 5 सिलेक्ट केली. म्हणजे तुमचा जो डाटा आहे तो डाटा रॉम कुठे चेंज होणार तुमचा 5 मध्ये आणि प्रोग्राम कुठे स्टोअर होणार आहे 4 मध्ये. मग ह्याचा स्टार्टिंग ऍड्रेस काय झाला 1015. इनिशियल सगळे काय तुमचे 0. मग इथं 4 ग्रुप केले तर ऍड्रेस तुम्हाला मिळाला A00H आणि मग हा ऍड्रेस तोच राहतो. हे तुमचे सगळे झाले 1. मग A नंतर काय येणार B म्हणजे 1011 म्हणजे तुमचा हेक्स नंबर 11 चा हेक्स नंबर किती असतो B म्हणजे 1011 झाला. येते लक्षात? मग परत हा 4 ग्रुप करून नवीन ऍड्रेस काय झाला BFFH म्हणजे स्टार्टिंग ऍड्रेस काय ह्या मेमरीचा A00H आहे आणि एंडिंग ऍड्रेस काय तुमचा BFFH आहे. समजलं का? तर हे तुमच्या याच्यामध्ये तुम्ही 2 मेमरी इंटरफेस केला. अशा तुम्ही नंबर ऑफ मेमरी इंटरफेस करू शकता. पण आपल्याला मॅक्झिमम हे सुद्धा येतं. आता समजा तुम्हाला 2 मेमरी इंटरफेस करायला सांगितला, हा टॉपिक तुमचा 8 मार्काला आहे आणि एक जर विचारलं तर तुम्हाला किती मार्काला येऊ शकतो 6. पण ह्याच्यामध्ये कंपल्सरी मेमरी मॅपिंग लिहिणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्ही फक्त डायग्राम ड्रॉ केली आणि हे केलं सोडून दिलं तर जमणार नाही. तुम्हाला कंपल्सरी हे मेमरी मॅपिंग गरजेचं आहे. समजलं? ओके.